तर आता आम्ही चेंज करून आम्ही विचार केलेला पावसात भिजायचा, पण जोपर्यंत आम्ही चेंज करतो पाऊस निघून गेला. पण असं वाटतंय की पाऊस पडेल. आमचं काहीतरी बदल झालं, सोडून दे. तर आम्ही क्रिकेट खेळायला आलोय. अभिलाष इकडून बॉलिंग करतोय, मी ते बॅट आणि बॉल स्टॉम्प्स घेऊन आलो. तिकडे आहे बऱ्यापैकी, पण इकडे आम्हाला जो एक मगाशी मी तुम्हाला दादा दाखवला कल्याणचा, तर तो बोलला इकडे जर समजा लंच किंवा डिनर असं तुम्हाला काय खायचं असेल तर इकडे कॅश ट्रान्झॅक्शन जराही नाही आहे. तर मी तर कॅश आणले, बघूया आता त्यांच्याकडे ऑनलाईन असेल तर यांच्या थ्रू करेन, मग कॅश पे करेन मी. तर असं आहे सिस्टम की जे मेन्यू आहे ते पण तो बोलला की एका QR स्कॅन केल्यानंतर पूर्ण मेन्यू दिसतो. त्याच्यानंतर तुम्ही आपला टेबल नंबर टाकून किंवा तो आपोआप डिटेक्ट करून ते तुम्हाला ऑर्डर प्लेस करायची आणि त्याच्या थ्रू तुम्हाला आपलं ट्रान्झॅक्शन म्हणजे पेमेंट करायचं फूडचं. तर असा तो बोलला. खरं तर हे अशा जागेवरती त्या लोकांनी ठेवलं आहे ओन्ली UPI पेमेंटसारखं, जिकडे तुमच्या मोबाईलला रेंज नाही आहे, नेटवर्क नाही आहे आणि ह्या लोकांनी इथं वायफायही दिलेलं नाही आहे. तर हा एक प्रॉब्लेम आहे इकडचा. आता आम्ही विचार केला आहे रात्री डिनर करायचा, जर बघू मेन्यू बघू काय आहे, काय प्राईज आहे, त्या हिशोबाने आम्ही विचार करू. नाहीतर आम्ही जिकडे लंच केला तिकडेच खालती जाऊन जस्ट डिनर करून आम्ही परत येऊ, जर पाऊस पडला नाही तर. विचार बघूया काय होते पुढे. हा इथे मी असा बॉल आणायला आलो. हा भीड आहे, त्या भिडातला आत हा खेकडा आहे. छोटा नाही, बघायला गेला तर बराच मोठा खेकडा आहे. अभिराज बोलला इकडे. काय अभिराज कसं वाटतंय खेकडा बघून? पकडूया काय? बघितले, खाल्ले पण आहेत खेकडे. पकडून खाल्लेस कधी? पकडून नाही खाल्ले. पकडूया का? पकडून करणार काय, सोडायला लागेल परत. बनूया का? मॅन वर्सेस वाईल्ड. क्रिकेटचा चांगला मूड झालाय, तो कुठे राहिले काय माहित. अभिराज बोलतो की ते क्रिकेट खेळायचं आहे, पण एक प्रॉब्लेम झाला त्याला. काय? पर्सनल प्रॉब्लेम आहे, सोडून युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे तो. इथे आम्ही दोघं आलेलो आहे. जे क्रिकेटमध्ये जास्त हुशार नाहीत ते लोक दोघं इकडे आलेले आहेत, ते तयार आहेत खेळायला. पण जो क्रिकेटमध्ये चांगला आहे चिन्मय पाताडे, त्याचा पेपरमध्येही नाव आलेलं आहे, तो बघा तो आत्ता आला. एवढा वेळ काय करत काय माहिती नाही, डायरेक्ट वॉर्मअप करता आला तो. बघा आता बॉल कसा पकडेल बघा. एका हाताने बॉल पकडणारा माणूस होता, एवढा क्रिकेटमध्ये हुशार आहे. तर आमचं क्रिकेट खेळायचं झालेलं आहे. पाऊस पडायला लागला हलका हलका. तर आम्ही असं बॅट आणि बॉल आम्ही ठेवायला आलो रिसेप्शनच्या इकडे. तर मी सहज एक आमचा जो बाईकचा जो एक लाईनअप आहे तो बघितला. ही बाईक त्याची आहे, त्या दादाची, प्रवीणची, आणि ही माझी आहे, ही अभिराजची आहे डॉमिनर, ही ट्रायम्फ तेजसची आहे, ही FZ प्रसादची आहे, आणि ही एंटर्क चिन्मयची आहे. तर हा लाईनअप आहे, आगळा वेगळा लाईनअप आहे. तसं बघायला गेलं तर आमच्याकडे चांगले पॉवरफुल एकदम चांगल्या ब्रँडची ट्रायम्फ पण आहे, पण एकदम लो CCची पण चांगली पॉवर देणारी एंटॉर्क पण आहे. अशा आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या बाईक्स पण आहेत. चांगला लाईनअप वाटतो असं बघायला. तर आम्ही असं चालू आहे प्रसाद, चिन्मय, मी आणि प्रसादला उठवायला गेला. मी असं आलो आणि आहे ती नदी लेक आर्थर. हा मधला पार्ट दिसतोय तुम्हाला, हा खरं तर हे पाणी खूप कमी झालेलं आहे आता. जेव्हा पूर्ण भरलेलं असतं हा पार्ट तुम्हाला दिसणारच नाही. हा जो रिकामी पार्ट दिसतो डायरेक्ट ते झाडं दिसतात, ते झाडं, त्या झाडांच्या बॉर्डरपर्यंत पाणी भरलेलं असतं. एवढं पाणी असतं इथे, पण आता कमी झालेलं आहे. 2-3 जागेवरती ते
त्याच्या कडेला कन्स्ट्रक्शनही चालू आहे, कसलं आहे का माहिती नाही. आता आम्ही जस्ट बाहेर जात होतो जेवायला, तर अभिराजने चेंज केलं आहे, तर मी चेंज करायला गेलो आणि चिन्मयी चेंज करायला गेला. तर त्याची बॅग इथे वरती होती, ते सगळे तुम्हाला दिसत आहेत कपडे सगळे वरती लटकवलेले. तर त्याला ते किडा दिसला, ते मॉथ बोलतात त्या किड्याला. ते किडा एवढा मोठा तो तिकडे होता, तो उडून उडून शेवटी इकडे गेला आणि तो बसलेला. अभिराजने वरती चढून त्याला मारला चपलीने. आता अभिराज दुसऱ्या ट्यूबलाईटच्या इकडे अजून एक आहे, अभिराज ट्राय करतोय दुसऱ्याला पण मारायला. पण तो नाही करणार. मग उडत तर येऊ दे, ट्यूबलाइटर कसा मारू? अरे उडत का तुझ्या हातात थोडी येणार आहे. गे मार मला. ट्यूबलाइटर कसा मारू? असा मार वाकडा. आम्ही जरा एकदा रिस्क घेतली आहे, कारण की तो दिवाळावरती होता किडा, ते अभिराजने मारला. पण आता तो खूप ट्यूबलाईटच्या खूप जवळ आहे, टेकलेलाच आहे तो. तर ते आम्ही जरा अवॉइड करतोय, कारण की ट्यूबलाईट खराब झाली तर परत आम्हाला खर्च येऊ शकतो. म्हणून आम्ही विचार केला की स्टाफला बोलावून करावं. पण मला कळत नाही, एवढं तुम्ही ॲम्बियन्स तुमचा चांगला आहे तर सर्विस पण तशी द्या ना तुम्ही. इथे सर्विस खूप घाण आहे, मला जराही आवडलेलं नाही सर्विस. कारण की तुमच्या असे किडे येतात तुमच्या डॉर्मेटरीमध्ये, तुम्हाला झोप नाही लागणार रात्रीची. एवढे मोठे मोठे किडे येतात अक्षरशः. एवढे असतील तर आपण जरा सोडून द्या, पण एवढे मोठे मोठे किडे तुमच्या आजूबाजूला फिरतात जेव्हा तुम्ही झोपता, तुम्हाला झोप कशी लागेल.